हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी सायकस पामबद्दल सांगते. हे झाड बघा, हे खूप छान आहे. सायकस पाम दुसरी झाडं त्याच्यावर आलेत, त्याच्यामुळे ते नीट नाही दिसत आहे. कुंडी जड आहे म्हणून ओढता नाही आले मला. बरेच सायकस पाम आहेत माझ्याकडे, वेगवेगळ्या पॉटमध्ये लावले, छोट्या मोठ्या, सिरॅमिकच्या, सिमेंटच्या आणि जमिनीतसुद्धा लावलं. हे बघा, जमिनीत लावलं. कुठलंही झाड जमिनीत हे खूप छान ग्रो होतं आणि खूप मोठं होतं. तर माझ्याकडे बरीच लावलेत मी झाडं. म्हणजे आता हे असं एक झाड आहे की ह्याला एक झाड लावलं की आता हे बघा, हे साईडला बच्चू झालेत. हे काढून आपण लावू शकतो. बऱ्याच छोट्या पॉटमध्ये पण मी लावलेले आहेत, प्लास्टिकच्या. कॅरी बॅगमध्ये लावून ते थोडंसं मोठं झालं की ते पॉटमध्ये मी ट्रान्सफर करते. हे बघा, हे साईडला असे बच्चूज येतात त्याचं. तर प्रपोगेशन असं आहे, हे मी तुम्हाला दाखवते. प्रपोगेशन म्हणजे आपण ते कसं दुसऱ्या ह्याच्यात लावतो. तर हे जेव्हा छोटं एकदम असतं, आता हे बऱ्यापैकी वाढले, त्याला बऱ्यापैकी पानं आली आहेत. तर हे त्यामुळे काढायला खूप जोर लागतो, म्हणजे कठीण असतं काढायला. तर हे मी काढून घेते आहे. सावकाशपणे काढायला लागतं. त्याच्या साईडचं हे पण थोडंसं डॅमेज होऊ शकतं आणि तसं इझिली ग्रो होतं ते. त्याला फार केअरची गरज नाही आहे. पण काही वेळेला कीटकांमुळे ते खराब होतं. त्याची पानं अशी खाल्ली जातात. पण बाकी त्याला काही म्हणजे त्याला मी ॲक्च्युली फर्टिलायझर काही घालत नाही. घातलं तर आणखी छान होईल. त्याला गरज नसते. ते छान राहतं आणि ते आउटडोअरमध्ये उन्हात पण राहतं. हे बघा, हे असं काढून आता मी हे रिपोर्ट करून दाखवते. ह्याच्यात वेलड्रेन सॉईल घेतली मी. कधीही जेव्हा आपण पॉटमध्ये झाड लावतो तेव्हा वेलड्रेन सॉईलच असावी, जेणेकरून पाणी त्या पॉटमध्ये राहिलं नाही पाहिजे. जर कुंडीत पाणी साचून राहिलं तर कधीही मुळं कुजतात आणि झाड मरण्याची शक्यता असते. तर हे झाडाला पाणी कमी घातलं तरी चालतं, तसं ते छान राहतं. आणि एकदम उन्हामध्ये, म्हणजे तुम्ही बघत असाल लँडस्केपमध्ये, गार्डन्समध्ये पण हे लावतात. ह्याची पानं टोकाला एकदम टोकदार असतात. ही नारळाच्या झावळ्यांसारखीच असतात ही, पण टोकाला एकदम अशी कडक आहेत ही. त्यामुळे जेव्हा आपण मोठ्या झाडाखाली काम करतो ह्याच्या, तेव्हा जरा डोळ्यांची काळजी घ्यायची, कारण ते पटकन लागू शकतं डोळ्याला. आणि शक्यतो हे जे कंद आहे ह्याच्यावर, म्हणजे ते माती शक्यतो ह्याच्यावर घालू नये. काही वेळेला मातीत ते छोटं असताना लावलं तरी येतं, नाही येत अशातला भाग नाही आहे. पण लावताना जरा असं लावायची पद्धत आहे. आणि जेव्हा आपल्याला पानं त्याची सुकलेली दिसतात तेव्हा ती सरळ कट करून टाकायची. ह्याला हे खूपच हळू वाढणारं प्लांट आहे. खूपच हळू वाढ होते ह्याची. आणि येताना ह्याला असं मध्यभागी असं गोलाकार, म्हणजे चारी सगळ्या बाजूनी असं एकाच वेळी पानं येतात. आणि जेव्हा ती नवीन पानं येतात, ती कोळी पानं बघायला खूप छान आहे. बघा, हे मी आत्ता काढून ह्याच्यात लावताना तो व्हिडिओ आहे, बघा किती छान दिसतं. हे थोडं मोठी, म्हणजे पानं बऱ्यापैकी मोठी झाल्यावर काढलं म्हणून ते काढायला जरा ताकद लागली. हे मी वेगवेगळ्या पॉटमध्ये लावलेले आहेत, कुंड्या तयार केलेल्या आहेत. ह्या दुसऱ्या कुंड्या आहेत. बरीच आहेत माझ्याकडे झाडं यातली. आणि इझिली ग्रो होणारं प्लांट आहे. ह्याला खताची गरज नाही आहे. पाणी घाला वेळेवर, फक्त पाणी साचू देऊ नका. वेलड्रेन सॉईल असलेल्या जागेत लावा. उन्हात डायरेक्ट छान राहतं. इवन घरात इंडोर्समध्ये सुद्धा ते ब्राईट लाईट असेल अशा ठिकाणी ठेवलं तरी ते छान राहतं, आरामात राहतं. त्याला फार केअरची गरज नाही आहे. प्रपोगेशन आत्ताच मी तुम्हाला दाखवलं. आणि खूप छान वाढतं. हे एका मोठ्या सिमेंटच्या ह्याच्यात आहे, कुंडीत आहे. एकदम सुरुवातीला बघितलं ते सिरॅमिकच्या मोठ्या कुंडीत होतं. ह्याला पण छोटंसं बच्चू आलं आहे खाली आणि त्याला जस्ट पानं येत आहेत 2. ॲक्च्युली एका वेळीच सगळ्या बाजूला पानं येतात ती गोलाकार. आणि ते जेव्हा थोडीशी वाढतात ना, तेव्हा ती एकदम छान तुरे आल्यासारखी दिसतात पानं, मस्त दिसतात. आणि तेव्हा ती थोडी मऊ असतात, नाही तर आपण त्याला हात लावलात तर ती लागतात. हे बघा, ही माती आता मी जरा हे करून घेते, कारण टणक झाली माती. ही खालची खाल्लेली पानं दिसत आहेत. ही कीटक लागला. आता मी त्याला फवारणी काही केली नाही, मी पण पहिल्यांदाच करणार आहे.
हे सिरेमिकचा पॉट आहे हा. ही सगळी खाली जी पानं खराब झालेली असतात ती काढून टाकायची, किंवा वाळलेली पानं असतील, किंवा मी बोलले तुम्हाला काही कीटक येतात त्याच्यामुळे ते आपल्याला वाटतं की सुकलं आहे, पण ते अशी पानं खाऊन टाकतात आणि ती पानं काही परत नीट होणारी नसतात. तर आपण ते कट करून टाकायची आणि नीम ऑइलची फवारणी करतात ह्याला पाण्यामध्ये मिक्स करून. ही माती पण टणक झाली, ती आता मी साफ करायला सांगते, भुसभुशीत करायला. ह्याला पाणी कसं घालायचं, तर जेव्हा पाणी ड्राय दिसतं तुम्हाला, पॉट ड्राय दिसेल माती, तेव्हा घाला. ही कुंडी सिरॅमिकचीच आहे, पण खोल नाही आहे, ती बोन्सायची आहे ॲक्च्युली. ती त्याच्यात 7-8 हे तयार झालेले आहेत सायकस पाम. आता ते मी हळूहळू काढीन, किंवा ते ॲक्च्युली पानं आता खूप वाढली म्हणून ते दिसत नाही. मध्ये पानं छोटी होती ना तेव्हा ते खूप सुंदर दिसत होतं, एकाच ह्याच्यात वेगवेगळ्या म्हणजे वर खाली असे ते छान दिसत होते. हे बघा ही पानं, ह्याला मी आता फवारणी करीन आणि नंतर एकदा व्हिडिओ टाकीन परत, कारण हे पहिल्यांदाच असं मी बघते आहे म्हणजे माझ्या इथल्या झाडांना. आणि खूप छान वाटतं हे झाड. फक्त खूप स्लो ग्रो होणारं झाड आहे. हे बघा किती बच्चूज आहेत. हे मी काढून दुसऱ्या ह्याच्यात पण लावू शकते. आणि आपल्याला वाटतं अजून आपण जर काढून लावलं तर अजून आलं नाही, पानं नाही आली, आपल्याला काही वेळेला असं वाटतं की ते बहुतेक मेलं म्हणून काढून आपण टाकायला जातो. तो अजिबात टाकू नका. त्याला हळू वाढल्यामुळे पानं त्याची उशिरा येतात. हे सिरेमिकच्या पॉटमध्येच आहे. ह्याच्यात आता पामचं आलं आहे, ते पण काढायला पाहिजे. ही प्लास्टिकची आहे मोठी. तर हे तुम्ही बाहेर वरांडा वगैरे असेल, कारण ह्याला जराशी जागा लागते, म्हणजे छोट्या कुंडीत ते अर्थात हळूहळू वाढेल, तुम्ही ठेवू शकता इंडोर्स. पण जर तुमच्याकडे जागा असेल तर मोठ्या कुंडीत किंवा वरांड्यात असे मोठ्या कुंडीत ठेवलं तर खूप छान दिसेल. किंवा लँडस्केप तुमच्याकडे अगं बगीचा असेल तर बगीच्यामध्ये लावा. मोठं झाल्या आता ही माती मी सगळी हे करून घेतली. जेव्हा पानं खराब दिसली तर ती लगेच कट करून टाकायची. आणि याला पानं अशी खाल्ल्यासारखी वाटतात किंवा सुकल्यासारखी वाटतात, तेव्हा ते काहीतरी कीटक कुठलं तरी इन्सेक्टचा खातो ती पानं. ही पण टणक झालेली. आणि वर्षातून एखादा आपण सगळीच झाडं तशी रिपोर्ट करावी. आता मोठी कुंडी असेल तर आपल्याला ते काही वेळेला शक्य होत नाही, पण माती तरी हलक्या हाताने जरा हे करून घ्यावी. आणि मग आपण कुंडीत असेल आपण बदलणार नसू तर रेग्युलर ऑर्गॅनिक खत घालावं. जीवामृत मी घालते. अगदी छान उन्हात पण ते राहतं, कडकडीत उन्हात. त्याला तसा काही फरक होणार नाही. तसं ते हार्डी प्लांट आहे, म्हणजे मजबूत प्लांट आहे. फक्त माती जर जास्त पाणी जर जास्त असेल, जास्त वेळ ते पाण्यात राहत असेल तर ते नक्कीच कुजतं. माझ्या इथे फार्मवर एक मी लावलेलं, मी म्हणते त्याच्या बाजूला मी गोल्डन धुरांडा लावलेला, तर तो व्यवस्थित आहे. आणि मधलं झाड हे असं खराब झालं, तर ते मध्यभागी थोडासा खड्डा असल्यासारखं असल्यामुळे ते पाणी त्याच्यात राहून ते खराब झालं. ते नंतर मला लक्षात आलं. तर तुम्ही कुंडीत लावा. वेल ड्रेन सॉईल घ्या असली पाहिजे. पाणी व्यवस्थित त्याचं ड्रेन झालं पाहिजे. आणि बघा किती आहेत. आणि पाणी साचून राहणार नाही असा पॉट घ्या. खताची तशी आवश्यकता नाही आहे. आणि खूप छान दिसणारा प्लांट आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. थँक्यू.